2.5 महिने झाले तो भीमाशंकराचा डोंगर चढून येणारा वारकरी, हातावर पोट असणारा शेतकरी आणि कितीतरी मैल चालत आलेली ती म्हातारी माय मंदिराच्या बंद दरवाजाला डोकं टेकवून परत जाते. काम चालू आहे आणि मंदिर बंद आहे. पण अचानक भाजपचा खासदार निशिकांत दुबे येतो. 2.5 महिने बंद असलेलं महादेवाचं द्वार 2 मिनिटात उघडलं जातं. अरे भीमाशंकराचा महादेव काय तुमच्या बापाची पेंड आहे का? की खासदाराचा चेहरा बघून तिथलं धोकादायक बांधकाम अचानक सुरक्षित झालं? पक्ष कोणताही असो, भाजप असो की काँग्रेस, पण त्या महादेवाच्या दरबारात तुम्ही आणि त्या रांगेत उभे असलेला वारकरी दोघेही सारखेच. आणि जर एखाद्या खासदारासाठी जर हा नियम वाकू शकतो, तर उद्या जर एखादा वारकरी गेला तर तुम्ही त्यांच्यासाठी मंदिर उघडणार आहात का? आणि भक्तांनो जागे व्हा. भक्तांनो म्हणजे महादेवाच्या भक्तांनो जागे व्हा. नाहीतर दुसरे भक्त फक्त काय एका माणसाला बोललं तरच जागे होतात. आज जर आवाज उठवला नाही ना, तर उद्या या देवळात फक्त पैशावाल्यांची आणि सत्ताधाऱ्यांची एंट्री असेल. ज्याला हे खरं वाटतंय त्यांनीच हा व्हिडिओ शेअर करा. बाकीच्यांनी आपली लाचारी चालू ठेवा. हर हर महादेव.